महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक प्रकल्पामधील व्यवस्थापन आणि कामगार संघटनेच्या ऐतिहासिक वेतनवाढ करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत। या करारानुसार कामगारांना सरासरी दरमहा 16,500 रुपयांची वेतनवाढ मिळणार असून सेवा ज्येष्ठतेनुसार ही वाढ 5,000 रुपयांपासून 22,000 रुपयांपर्यंत असेल। याशिवाय विविध सेवा सुविधा आणि कल्याणकारी लाभांचा समावेश असलेला हा करार अत्यंत सकारात्मक मानला जातोय। या करारावर कंपनी व्यवस्थापनाच्या वतीनं विनय खानोलकर, चंद्रकांत धांडे, संग्राम देशमुख, आसन सरन, दीपक पाटील, मोहनकुमार, पुष्कर सावरकर, दत्तप्रसाद घाटे, मनीष शेट्टी यांनी स्वाक्षऱ्या केल्यात। कामगार संघटनेच्या वतीनं अध्यक्ष नितीन जाधव, सरचिटणीस संजय घोडके, उपाध्यक्ष सुनील ताठे, चिटणीस जितेंद्र सूर्यवंशी, सहचिटणीस अजित थेटे, खजिनदार सूरज आहिरे आणि सदस्य संतोष सावकार, मोहनीश कोर यांनी सह्या केल्यात। वेतनवाढ ही सरासरी 16,500 रुपये प्रति कामगार, सेवेच्या ज्येष्ठतेनुसार 5,000 ते 22,000 पर्यंत वाढ। वेलफेअर फंडासाठी वाढीव अनुदान वार्षिक रुपये 7 लाखांऐवजी आता आणखीन वाढ। मृत कामगारांच्या कुटुंबियांना मदत, नोकरी दिल्यास 7 लाख रुपये, नोकरी न दिल्यास 10 लाखांची आर्थिक मदत, 10 लाखांचा अपघाती विमा पॉलिसी। यापुढे कामगारांच्या वेतनातून कपात न करता फंडातून भरपाई यासह विविध मागण्या करारात मांडण्यात आल्या आहेत। या ऐतिहासिक करारानंतर कामगारांनी गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरामध्ये आनंद साजरा केला। संघटनेचे पदाधिकारी आणि कामगारांनी कंपनीच्या उपाध्यक्षांच्या कार्यालयापासून ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मिरवणूक काढत एकजुटीचं दर्शन घडवलं। कराराच्या मसुद्याचं वाचन कामगारांच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आलं। आर्थिक ताळेबंद सादर करून सर्व कामगारांनी ठराव एकमतानं मंजूर केला। माजी कामगारांना आर्थिक मदतीबाबतही ठराव संमत करण्यात आला। महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक प्रकल्पाच्या इतिहासामध्ये इतक्या कमी कालावधीत ठरलेला हा एकमेव वेतन करार आहे, जो दोन्ही बाजूंच्या सहकार्यानं यशस्वीपणे अंतिम ठरलाय। कामगार संघटना आणि व्यवस्थापनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा करार भविष्यातील औद्योगिक संबंधांच्या दृष्टीनं दिशादर्शक ठरणार आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।